या पद्धतीने या असा पाऊस पाटा लावून तुम्ही जर या ठिकाणी बंद करणार असाल तर आम्हाला ते चालणार नाही। म्हणजे या पद्धतीनं हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे। ही लोकशाही आहे का काय? आंदोलन करायला देखील बंदी घालताय तुम्ही। हे भयानक प्रकार चाललेला आहे या देशामध्ये। म्हणजे अत्यंत काय सांगाल इकडे पूर्ण लावून ठेवले वर्षा गायकवाड यांच्या घराच्या बाहेर। नाही म्हणजे काय चाललंय काय? म्हणजे मला काही कळत नाही ही लोकशाही आहे का काय चाललंय। म्हणजे तुम्हाला जर शांततापूर्ण निषेध आंदोलन देखील करायला तुम्ही बंदी घालत आहात, आज देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तुम्ही चाललंय, कशाला मोदीजी कशाला घाबरतायत मला काही कळत नाही। म्हणजे ह्या लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा डाव त्या ठिकाणी आहे। कशासाठी? महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं यांनी बदनामी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कोसळतो, कोणाच्या हाताने त्याचं अनावरण झालं होतं? पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं। मग आज ज्या पद्धतीनं आम्ही अपेक्षा करत होतो की पंतप्रधानांनी स्वतः माफी मागितली पाहिजे, आज बीकेसीला तुम्ही येतायत, ज्या एवढी मोठी घटना घडली, अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना, ज्यामध्ये लाखो जे आमचे शिवप्रेमी आहेत, महाराष्ट्राची जनता आहे, त्यांच्या हृदयावर घाव घालणारी ती घटना आहे। छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये आमचं शिवराय त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि हे पाप कोणाचं आहे? हे महायुती सरकारचं पाप आहे, हे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे। आणि त्याविरुद्ध एक ब्र देखील उच्चारत नाहीत। नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीनं गप्प बसलेले आहेत आणि बीकेसीला खुलेआम येत आहेत, कुठल्या तोंडाने येत आहेत, आणि त्यांनी माफी मागावी या मागणी करता आम्ही जर आंदोलन करणार असू तर ते देखील करायची बंदी आहे। मालवण येथे जाताना कशा पद्धतीचे अडथळे आणले, म्हणजे विरोधकांनी आंदोलन देखील करू नये। हे काय चाललंय या देशामध्ये? परंतु आम्ही ज्या पद्धतीनं आता ही एवढा मोठा फौजफाटा लावलेला आहे, आज जनसामान्यांचं त्या ठिकाणी संरक्षण करता येत नाही। यांना 4-4 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होतो आणि त्या ठिकाणी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होतं, आणि तिथं मात्र हे लक्ष दिलं जात नाही। आणि एकंदरच ज्या पद्धतीनं आता आंदोलन करणार आहोत तर तिथे इतका मोठा फौजफाटा एका स्त्रीच्यासाठी, म्हणजे नाही निश्चितपणे, म्हणजे आज आम्ही यांना सगळ्यांना सांगतोय, सरकारला सांगतोय, या कान उघडून ऐका। सर्पांनो आवळा कसुनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश, तडिता घाती कोसळेल का तारांचा संभार, कधी तारांचा संभार। आणि हा क्रांतीचा जय जयकार आता महाराष्ट्राची जनता करणार आहे, याच्यात काही शंका नाही आमच्यावर। आम्ही आता चाललेलो आहोत, आम्हाला आता त्या ठिकाणी बाहेर कशा पद्धतीनं काढून देत आहेत हे आम्ही पाहतो आहोत। लढणार आहोत, शेवटपर्यंत लढणार आहोत याच्याशी, या लोकशाही वाचवण्यासाठी। आणि शिवरायांचा हा आमची महाराष्ट्राची अस्मिता आहे। त्या छत्रपती शिवरायांची मूर्ती ज्या वेळेला अशा छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये आम्ही पाहिलं, आमचं हृदय त्या ठिकाणी राहत नाहीये, आणि महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी निश्चितपणे याचा विरोध करणार आहे, याच्यात काही शंका नाही आम्हाला। नाही निश्चितपणे, म्हणजे आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं घरातनं उचलले, आणि मी कसा आलेलो आहे मला माहिती आहे। या ठिकाणी आमच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना तुम्ही पाहताय कशा पद्धतीने फौजफाटा लावला, बाहेर जायला देत नाहीयेत। इथं रस्ता बंद करून ठेवला। अरे मी त्यांना विचारलं, अरे बाबा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी हाऊस अरेस्ट करताय, पण जनतेला देखील हाऊस अरेस्ट करून टाकलं, इथं लोकांना गाड्या घेऊन घेता येत नाही। काय चाललंय हे? हा महाराष्ट्र आहे का काय आहे? लोकशाहीला देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, आणि इथं तुमची अशी अवस्था करून ठेवली आहे या लोकांनी। हे काय चाललंय? म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारत आहोत, अरे तुम्ही आंदोलन करून देणार नाही, साधं निषेध आंदोलन? मग लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार नाही आम्हाला? आणि हा निडरपणा आम्हाला शिवरायांनी शिकवला, हे लक्षात ठेवा एकनाथ शिंदेजी। परंतु पोलीस सातत्याने दमदाटी करतात का? ज्या पद्धतीने पोलिसांचा फौजफाटा लागलेला आहे सगळ्या म्हणून तर बोललो ना, हे काय चाललंय? आणि एका महिलेच्या म्हणजे तिला थांबवण्यासाठी म्हणजे इतकं घाबरते सरकार, इतके मोदीजी घाबरले? अरे तुमच्याकडे तर संपूर्ण देशाची सत्ता आहे, महाराष्ट्राची सत्ता आहे, डबल इंजिन लावलेले, आणि डबल इंजिन कुठे लावले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी। जयदीप आपटे देखील फरार आहे, जो मूर्तिकार आहे, पण त्याला पकडता येत नाही, आणि इथं आमच्या मागे लागलेत पोलीस। आम्ही हा विचारतोय की कुठे गेला आपटे, याचं उत्तर द्या त्यांनी। तुमच्या डोळ्यासमोर निघतात गुन्हेगार। नाही निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत इकडनं निघायचा। आम्हाला आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला आहे, या देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे। त्यामुळे आंदोलन आम्ही करून राहणारच। हे कितीही त्यांनी, म्हणूनच म्हणालो, सर्पांनो आवळा कसुनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश। आमच्या मनामधला आवेश आहे, आणि हा निडरपणा आम्हाला शिवरायांनी शिकवलेला आहे। हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, मोदीजींना घाबरणार नाही। जयदीप आपटेंनी
इतिहासाशी देखील छेडछाड केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.